नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, ऊस व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे भरपूर उत्पन्नासाठी, कशा प्रकारे पाण्याचं नियोजन असलं पाहिजे, पावसाळ्यात कसं नियोजन केलं पाहिजे, तर या संबंधित आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. आपण आपल्यासोबत ज्या शेतकरी असणार आहेत त्यांचा आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ घेतलेला ज्यामध्ये त्यांनी 130 टन ॲव्हरेज उत्पन्न काढलेलं होतं ऊसाचं लागणीतून. तर या वर्षीचं त्यांचं नियोजन कसं आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला तुमचा परिचय द्या. मी शुभम यशवंत शिर्के, मुक्काम पोस्ट तडवळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर मला सांगा की गेल्या वर्षी तुम्ही जसा आपण व्हिडिओ केलेला त्यामध्ये तुम्ही 130 टनापर्यंत गेलेला होता आणि तुमचं टार्गेट तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहात. मला सांगा की यावर्षीचं नियोजन कसं आहे तुमचं? यावर्षी काय ऊसाचं नियोजन मागच्या अनुभवातून बदल केलेला आहे. शेड्यूल वगैरे नवीन, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच ड्रिपद्वारे दिलं पाहिजे. म्हणजे पाट पाण्यानं जास्त पाणी होतं. आता त्या अनुभवातून तुम्हाला कोणती शिकवण मिळाली? म्हणजेच आपण आजचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापन किती महत्वाचं आहे ऊस शेतामध्ये? पाणी व्यवस्थापन फार महत्वाचा विषय. म्हणजे आपण नुसतं खत टाकून चालत नाही. पाणी बी त्याला, म्हणजे उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं, पाण्याचं व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर पाणी पाजलं की 15 दिवस पाणी द्यायचं नाही असं नाही. म्हणजे ती ड्रिपद्वारे कसं होतं, ड्रिपद्वारे पाणी व्यवस्थित आपलं जेवढं गरजेचं आहे तेवढंच मिळलं जातं त्याला. ड्रिपचा काय उपयोग करता तुम्ही? ड्रिपचा फायदा काय मिळतो आपल्याला? ड्रिपचा फायदा म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी मिळलं जातं. म्हणजे जास्त, म्हणजे कमी पाण्यात बी शेती करू शकतो. कमी पाण्यात पण शेती करू शकतो आणि वेळ आपला वाचतो ना ड्रिपद्वारे. तर संपूर्ण तुमचं नियोजनात जसं की मी बघितलं, हा ऊस तुमच्या किती महिन्याचा आहे? हे 7 महिन्याचा आहे. 230 दिवसाचा आहे. जात कोणती आली? हे 86-032. 86-032. तर मित्रांनो 7 महिन्याचा आणि ह्या वर्षी आपण रोप लागण केली आहे. आणि रोप लागण्याचा रिझल्ट आहे तसा चांगला. दरवर्षी काय करत होता? कांडी लागण करत होतो. यावर्षी रोप लागण वेगळी पद्धत केली. काय त्याचं मागचं कारण काय? का तर रोप लागण म्हणजे 1 महिना ऍडव्हान्स मध्येच लागण होती ना, त्यामुळे रोप लागण या वर्षी केली आहे. आणि रोप लागण बी सक्सेस झाली आपली चांगली. आपण जो मागचा व्हिडिओ केलेला तो दुसऱ्या शेतातून केला, पण तुमचं हे क्षेत्र तुम्ही नवीन वाट्याने घेतलेलं आहे का? हा, वाट्यानेच आहे, नवीन आहे. तर या वर्षीच केले आपण. तर कसा रिझल्ट वाटतोय? म्हणजे या जमिनीबद्दल काय सांगाल पहिल्यांदा? जमीन बी आमची आहे, म्हणजे सुपीक आहे जमीन. जमिनीचं नाही काय, शेणखत वगैरे टाकलंय आपण, त्यामुळे रिझल्ट आहे, काळोखी वगैरे व्यवस्थित आहे. आता पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे पूर्ण ऊस तोड व्यवस्थित तोपर्यंत कसं पाण्याचं नियोजन असतं तुमचं? पाण्याचं कसं होतं, 2 ते 4 दिवसांना आम्ही 2-3 तास चालू ठेवतो. ड्रिपद्वारेच असतं. किती तास चालू ठेवता तरी? 2-3 तास चालू ठेवतोच की आपण, 2-4 दिवसानंतर. उन्हाळ्यात कसं नियोजन असतं? कारण की उन्हाळ्यात तुमचं पाण्याचं नियोजन कुठून आहे? विहिरीद्वारेच आहे. विहिरीद्वारे. पावसात उन्हाळ्यात कसं नियोजन असतं? उन्हाळ्यात असं शेड्यूलच चालू आहे ते आपले, म्हणजे ड्रिपद्वारेच असते ते. पाला काढल्यामुळे एवढं काय पाणी जास्त लागत नाही. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जसं की ऊस मोठा झाल्यानंतर पावसाळ्यात काय होतं की वारं सुटतं आणि कधी कधी ऊस सगळा पडतो, म्हणजे ठिबकच्या पायपा हे होऊन जातात. मग त्यावेळेस कसं पाण्याचं नियोजन करतात? तिथून पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी नियोजन म्हणजे आपण पावसाळ्यात परत उन्हाळ्यात, म्हणजे ड्रिपमध्ये शेड्यूल चालू करतो ना आपण, ड्रिपमध्ये खाते सोडायचे, त्यामुळे ठिबकचे पाईप काढून चालत नाही. मग काढता कधी तुम्ही ठिबकच्या पाईप? ऊस तुटल्यावर ताप होतो का? म्हणजे त्रास होतो थोडा, कारण की 5 बाहेर काढायचं म्हणजे त्रास होणारच की. पण आपल्याला फायद्याचं होतं ना की ड्रिपमधलं खातं प्रत्येक बेटांना जाते ना. जर तुम्ही सोड पाण्यावर नियोजन करत असता तर तुम्हाला कोणता तोटा झाला असता, म्हणजे कोणता त्रास झाला असता जास्त? कसं आहे माहिती का सर, आम्ही म्हणजे वडील आणि मी दोघं बी नोकरी आहे.
त्यामुळे आम्हाला सोड पाण्यानं वेळच भेटत नाही. हम्म. त्यामुळे आम्ही ड्रिप असलं की कसं होतं, चालू केलं मोबाईलवर ॲक्टिव्ह आहे हम्म. तरी चालू शकते की ड्रिपद्वारे. हम्म. त्यामुळं भरपूर तोटे झाले असते. हम्म. वेळ देता आला नाही. कमीत कमी 7 ते 8 एकर बघायचे. 7 ते 8 एकर. हां, कोणतं फायदेशीर वाटतं तुम्हाला, सोड पाणी का ठिबक? ड्रिपमध्ये. आणि पाणी बी म्हणजे पाण्याची बी म्हणजे पाणी बी वापरताना व्यवस्थित कमी पाण्यात बी शेती करू शकतो आपण. हम्म, हम्म. आता मला या ऊसाबद्दल सांगा. म्हणजे आता तुम्ही यावर्षी तर नवीन नियोजन केलंय. हं. मागच्या वेळेस आपण घेतलं तिथं तुम्ही भरपूर उत्पन्न काढलेलं, 130 टनापर्यंत गेलेला. हो. इथं टार्गेट किती ठरवलंय तुम्ही आणि कसं नियोजन आहे यावर्षीचं? इथं आमचा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. कमीत कमी 100 टन निघालाच पाहिजे. हम्म. एवढे आम्ही टार्गेट ठेवलेलंच आहे. आता आम्ही एक पाणी ड्रिपमधनं सोडून आणि आता चर काढून मसाला आम्ही खतं पेरणार आहे हम्म. खाली इथं ऊसात आणि पाला काढणार आहे. हम्म. त्या आठवड्यात ते पाला काढणारच. हम्म, हम्म, हम्म. कारण जेवढा वाळका आहे तेवढाच काढणार आहे. हम्म. कारण की वॉटर शूट भरपूर निघतात सूर्यप्रकाश जास्त भेटला की त्याला. चालेल. मित्रांनो, आपण बघितलं की भरपूर उत्पन्न काढण्यासाठी कसं नियोजन असलं पाहिजे, पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे. पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते ऊस व्यवस्थापनामध्ये. आणि आपण दादांनी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली. दादा, तुमचं आता वय किती? माझं 25 आहे की. 25. आणि किती वर्ष झाले तुम्ही ऊस शेती करताय? मी 3 वर्ष झाले की. 3 वर्ष झाले. म्हणजे मी आत्ताच शेतीत वळालो. हम्म, हम्म, हम्म. कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं आता कोरोनाच्या काळापासूनच इकडं हम्म, हम्म. शेतीकडे जास्त लक्ष दिलंय. आणि त्यासोबत तुम्ही जॉब देखील करता? हो, जॉब बी. ही ठिबक नॉन SISच आहे. कारण की त्याला 4 पॉईंट आहे ते. हम्म. 4 पॉईंट, 2 पॉईंट बंद झाले तरी 2 चालू राहतात. आणि फुटावर आहे आणि आपली लागण आहे 6 फुटावर. म्हणजे दोन बेटांना 3 ते 6 ड्रॉप दिले जातात. त्यामुळे हे आपण ड्रिप निवडलं. हे क्षेत्र किती आहे म्हणलं तुम्ही? 30 गुंठ्याचं प्लॉट आहे.